पाकातील अगदी मऊसूत असे रव्याचे लाडू कसे करायचे याचा अगदी सविस्तर असा मी इथे व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तुम्ही अगदी नवशिके जरी असाल किंवा तुम्ही नवविवाहित असाल तरीही तुम्हाला अगदी सहज लाडू करता येईल अशी अगदी सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओमध्ये कुठेच न थांबवता अगदी शेवटपर्यंत बघा, कारण मी मध्ये छान अशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहे आणि प्रत्येक स्टेप जर तुम्हाला समजली तर तुमचे लाडू हे अगदी अचूक होतील, कुठेही बिघडणार नाही। चला तर मग त्यासाठी आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे। शक्यतो लाडू करण्यासाठी बारीकच रवा वापरावा, म्हणजे लाडू हे अगदी छान होतात। आता अर्धा किलो मी इथे वजनी प्रमाणात अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अशी जी आहे वाटी आहे, या साईजची वाटी ही जवळपास प्रत्येकाच्या घरात असते, तर वाटीने मोजून घ्यायचं झाल्यास तर ह्या 4 वाट्या रवा झालेला आहे। नंतर साखर मी इथे वजनी प्रमाणात 450 ग्रॅम घेतलेली आहे आणि वाटीने मी इथे मोजून 3.5 वाट्या घेतलेली आहे। तुम्ही जेवढा रवा तेवढी साखर घेतली तरीही हरकत नाही। त्यानंतर मी इथे वजनी प्रमाणात 160 ग्रॅम तूप घेतलेला आहे। बघा इथे अर्धवट पातळ आहे, मी पूर्ण पातळसुद्धा करून नाही घेतलेला आहे किंवा पूर्णपणे घट्टसुद्धा नाही आहे। तुपाची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि तुम्हाला मला इथे वाटीचं प्रमाण सांगायचं होतं, त्यामुळे हे ते तूप आहे हे पूर्णपणे 1 वाटी तूप झालेलं आहे आणि तेवढं जे आहे 1 वाटीनंतर तेवढं आपलं शिल्लक राहिलेलं तूप आहे। म्हणजे ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतली आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी तूप आपल्याला घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी कढईमध्ये 1 वाटी पूर्णपणे अगदी मी इथे काठोकाठ भरलेली होती वाटी तुपानी, तेवढंसुद्धा तूप मी पूर्णपणे टाकून घेतलेलं आहे आणि जे आपलं एक्स्ट्राचं तूप होतं ते मी इथे नंतर टाकणार आहे। तर आता आपण इथे तूप जे आहे हे आधी इथे कढईमध्ये वितळून घेऊया आणि हे आता हे तूप किती शिल्लक राहिलं, म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याचा अंदाज सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे मोजून दाखवते आहे। तर घरी पोहे खाण्याचा साधारणतः 2 लहान आणि मोठा चमचा असे 2 प्रकारचे चमचे असतात, त्यातला हा मोठा चमचा हे 4 चमचे तूप आपल्या इथे शिल्लक राहिलेलं आहे। आपल्याला गरज वाटली तर आपण हे तुपाचा नंतर इथे वापर करूया। तूप छान इथे वितळून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे एकाच वेळी पूर्ण अर्धा किलो रवा इथे टाकून घेतलेला आहे। मला इथे एक सांगायला आवडेल की लाडू करताना अतिशय आवश्यक गोष्ट म्हणजे पेशन्स, कारण इथे आपल्याला रवा जो आहे तो अगदी मंद आचेवरच भाजायचा आहे। गॅसची फ्लेम ही कुठेही वाढवायची नाही आहे, अगदी मंद आचेवर रवा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। साधारणतः हा रवा जो आहे मंद आचेवर भाजायला 16 ते 17 मिनिट लागतात। तुम्ही अगदी टाईम लावून सुद्धा तुमचा रवा भाजू शकता, अगदी परफेक्ट असा रवा भाजला जाईल। मंद आचेवर मी इथे मोठ्या शेगडीचा वापर करते आहे, तुम्ही जर अगदीच लहान शेगडीचा वापर करत असाल तर थोडा वेळ जास्तसुद्धा लागू शकतो। तर इथे रवा जो आहे तो मी इथे मंद आचेवर भाजून घेते आहे आणि आता तुपाचं प्रमाण जर म्हणाल तर मला रवा जो आहे तो इथे अगदी व्यवस्थित ओलसर वाटत आहे। 13-14 मिनटं झालेली आहे आणि रवा इथे व्यवस्थित मला असं भाजल्यासारखा वाटत आहे आणि तुपाचं प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित वाटत आहे। तुम्ही बघू शकता छान असा ओलसर इथे रवा झालेला आहे। रव्याचा हळूहळू इथे रंगसुद्धा बदललेला आहे। मंद आचेवर रवा भाजण्याचं कारण हे की लाडू छान असा शुभ्र पांढरा होतो, लाडूचा रंग फारसा बदलत नाही। आता एक्स्ट्राचे तूप शिल्लक राहिलेलं होतं ते मी मोजून घेतलंच होतं, म्हणून मनाच्या समाधानासाठी मी इथे 1 चमचा तूप अजून टाकून घेते आहे। अदरवाईज तूप टाकायची गरज नाही आहे, इथे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। खरं तर लाडवामध्ये तूप कमी झालं तर थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तूप जर जास्त झालं तर उलट लाडू हे छानच होतात। त्यामुळे तूप तुम्ही जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते पूर्णपणे टाकलं तरीही हरकत नाही, पण सरासरीने बघता 1 वाटी तूप हे अगदी सफिशियंट आहे, म्हणजे 150 ग्रॅम तूप हे अगदी परफेक्ट आहे। तर आता मी इथे गॅससुद्धा बंद करून देते आहे। पूर्णपणे 17 मिनटं झालेली आहे। 1 चमचा तूप टाकल्यानंतर अगदी 1 मिनटं मी रवा परतून घेतला। आता गॅस बंद करून इथे मी रवा जो आहे तो दुसऱ्या शेगडीवर शिफ्ट करून इथे आता आपल्याला इथे पाकाची तयारी करून घ्यायची आहे। तर साधारणतः 3.5 वाट्या साखर होती, त्यात मी इथे 2 वाटी पाणी टाकून घेते आहे किंवा 2 वाटी पाण्याचा अंदाज लक्षात न ठेवता साखर बुडेल एवढंच पाणी टाकलं तरीही हरकत नाही। आता आपल्याला गॅस चालू करून इथे साखर जी आहे ही वितळवून घ्यायची आहे। पाक करताना सुद्धा सुरुवातीला फ्लेम जी आहे ती हाय ठेवली तरीही चालेल, नंतर मात्र मंद करायची आहे। साखर पूर्ण विरघळून झालेली आहे, पण इथे साखरेच्या पाकामध्ये जे आहे ते थोडे मला इथे मळकट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये 2 चमचे दूध टाकून घेते आहे। दूध टाकल्यामुळे साखरेतली मळी जी आहे ही पूर्णपणे वर येईल आणि आपला पाक जो आहे तो असा खूप छान इथे क्लिअर होईल। दूध टाकल्यानंतर याला आपण थोड्या वेळ इथे छान हलवून घेऊया। साखरेतली मळी काढून घेतल्यामुळे लाडू मळकट न होता छान रंग येतो लाडवाला। ती एका उकळीमध्येच तुम्ही बघू शकता इथे साखरेतली पूर्णपणे मळी जी आहे ती वर आलेली आहे। तर ही मळी जी आहे ही आपल्याला चमच्यानी अशी आपल्याला इथे काढून घ्यायची आहे।
तुम्ही बघू शकता इथे पाकाचा रंग अगदी पूर्णपणे बदललेला आहे। छान क्लिअर असा आपला इथे साखरेचा पाक तयार होतो आहे। आता आपण इथे पाक चेक करण्याचे मी तुम्हाला इथे 2 पद्धती सांगणार आहे। अगदी सोप्या आहे। ज्या नवशिक्या असतील त्यांच्यासाठी खूप उपयोगी अशा त्या दोन्ही टिप्स राहील पाक चेक करण्याच्या, कारण लाडू बिघडण्याचं कारण म्हणजे फक्त पाक हेच असू शकतं। तर आता आपण चमच्यामध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याचा शेवटचा थेंब जो आहे तो चेक करायचा। त्यामध्ये जेव्हा तुम्हाला असं तार दिसेल तेव्हा समजायचं की आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे। पण आता इथे अजून कुठलाही पाक जो आहे, साखरेचा जो पाक आहे त्याला कुठली तार पकडलेली नाही आहे, म्हणजे आपला पाक जो आहे सध्या तो कच्चा आहे। तुम्ही इथे बोटावर सुद्धा दुसरी पद्धत म्हणजे पाक बोटावर चेक करण्याची। तर इथे अजून कुठलाही तार आलेला नाही आहे, म्हणजेच आपला पाक जो आहे तो अजून कच्चा आहे। साखरेच्या पाण्याला एकदा उकळी आली की गॅसची फ्लेम ही अगदी फुलवर न ठेवता मध्यम आचेवर ठेवायची, म्हणजे आपला पाक जो आहे तो अगदी कडक होणार नाही आणि व्यवस्थित होईल। तर याला सारखं असं ढवळत राहायचं आणि आता आपण इथे परत चेक करून घेऊया। जवळपास माझे 10 मिनटं झालेले आहे पाक चेक करून। थोडा पाक घट्ट झालेला आहे, पण तरीही अजून आपल्याला जसा एकतारी पाक हवा आहे, लाडू करण्यासाठी इथे नेहमी आपल्याला एकतारी पाक हवा असतो। हे बघा, थोडा थोडा इथे तार यायला सुरुवात झालेली आहे। चमच्याने सुद्धा तुम्ही बघू शकता, चमच्यातून जो शेवटचा थेंब पडतो त्याला सुद्धा अगदी शेवटच्या थेंबाला छान अशी तार येते। बघू शकता तुम्ही, ते एक तार त्याला आता दिसत आहे। आणि ज्यांना ही चमच्याची पद्धत जमणार नाही त्यांनी आपला मस्त बोटावर पाक घेऊन बघावा। एक आपल्याला सलग तार नको आहे, तुटक अशी एक तार तुटक आली की समजावा आपल्या लाडवाचा पाक हा अगदी परफेक्ट तयार आहे। तर मी इथे गॅस बंद करते। आपल्या लाडवाचा पाक तयार झालेला आहे। अगदी 13 ते 14 मिनटामध्ये माझा पाक इथे पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आपण जे हे जो रवा भाजून घेतला होता त्यामध्ये मी इथे थोडी चारोळी टाकून घेते आहे आणि थोडी इथे वेलची पावडरसुद्धा टाकून घेते आहे। हे आधी टाकलं तरीही काही हरकत नाही। पाक एकदम गरम आहे, तर गरम पाक आपण या रव्यामध्ये आता इथे टाकून घेणार आहोत। पाक टाकताना पूर्णपणे एकदम टाकायचं नाही, अगदी थोडा थोडा करत पाक टाकायचा आणि असं हलवत राहायचं, म्हणजे आपल्याला इथे मिक्स करायला सुद्धा सोपं जातं आणि गुठळ्यासुद्धा होत नाही। अगदी थोडा थोडा करत आपल्याला इथे पाक हा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला असं छान छान माझ्या सगळ्या रेसिपीज बघायला मिळतील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला, म्हणजे आम्हाला पण छान वाटतं की चला आपण बनवलेल्या रेसिपीज आपल्या प्रेक्षकांना आवडत आहेत। आता सध्या जरी हे पातळ वाटत असलं तरी पण हे जे आहे मिश्रण हे थोड्या वेळाने अगदी घट्ट होऊन येईल। रवा पाक जो आहे तो पूर्णपणे रव्यामध्ये असं छान ते शोषून घेतला जाईल। मी इथे पाक जो आहे तो पूर्ण टाकून घेतलेला आहे, छान मिक्ससुद्धा करून झालेला आहे। तर याला मी आता इथे झाकून ठेवणार आहे। याला घट्ट व्हायला जवळपास पाऊण ते 1 तास लागेल आणि लाडू इथे आपल्याला 1 तासानंतर बांधायला येतील। तर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला अगदी मधून मधून दर 15 मिनिटांनी हलवत राहायचं। तुम्ही बघू शकता इथे त्यावर अगदी अशी कडक अशी साय पकडलेली आहे चमकदार, तेव्हा समजून जायचं की आपल्या लाडूचा पाक जो आहे तो अतिशय परफेक्ट झालेला आहे आणि आपले लाडू जे आहे ते अगदी उत्तम होतील। पण हे जे मिश्रण आहे दर 15 मिनिटांनी तुम्हाला मधून मधून असं हे झाकण काढून हलवत राहावं लागेल। तुम्ही बघू शकता इथे सुरुवातीपेक्षा त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ही थोडी घट्ट झालेली आहे। तर मी आता याला परत एकदा इथे छान मिक्स करून झाल्यानंतर झाकून ठेवणार आहे। तुम्ही सुद्धा अगदी अर्धा किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये लाडू नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे लाडू हे कसे झाले आहेत ते। तर आता मी मध्ये मध्ये सुद्धा दर 15 मिनिटांनी इथे हे मिश्रण चेक करत होती, हलवत होती। तर आता बघू शकता मिश्रण जे आहे हे अगदी परफेक्ट झालेलं आहे। लाडू बांधण्यासाठी हे अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे, छान कोरडंसुद्धा झालेलं आहे। तर आता आपण लगेच जे आहे इथे लाडू बनवायला घेऊया। अर्धा किलोच्या प्रमाणात जवळपास 30 ते 35 असे लाडू होतात। तर आता आपण इथे लाडू वळवून घेऊया आणि मी काय करणार आहे आज याला असं छान इथे मनुका लावून घेणार आहे। इथे मला अजून एक महत्त्वाची टीप अशी सांगायची आहे की जेव्हाही तुम्ही लाडू वळवून घेता तेव्हा जे मिश्रण जे आहे ते छान असं हातावर चुरून घ्यायचं। तुम्ही 2 हाताच्या तळव्यावर सुद्धा मिश्रण जे आहे ते एकजीव असं करून दाबून घेऊ शकता। पण मला इथे लाडू जो आहे तुम्ही अगदी एका हाताने वळवून घेते, त्यामुळे मी एका हाताच्या मुठीनेच लाडूचं जे मिश्रण आहे हे छान असं इथे चुरून घेतलेलं आहे। त्यामुळे लाडवामध्ये अजिबात गाठी होणार नाही आणि एकसंध असा लाडू होईल। त्यानंतर दुसरी टीप म्हणजे तुम्ही जर लाडवाला असा मनुका लावत असाल तर आधी मनुका जो आहे तो छान असा बोटावर दाबून नरम करून घ्यायचा, म्हणजे तो अगदी व्यवस्थित चिपकून बसतो, अजिबात पडत नाही। आणि हे बघा मी आता मनुकासुद्धा नरम करून घेतलेला आहे आणि बघा छान असा मऊसूत असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे। अगदी याच प्रकारात मी सगळे लाडू इथे वळवून घेणार आहे मस्तपैकी।
तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. बघा आपले लाडू इथे मस्त तयार झालेले आहेत. लाडवाचा कलरसुद्धा खरंच खूप छान अगदी अप्रतिम असा कलर झालेला आहे आणि तितके सॉफ्टसुद्धा झालेले आहे. मी तुम्हाला एक लाडूसुद्धा इथे फोडून दाखवते. बघा अगदी सहज अलगद असा आपला लाडू इथे फोडला जातो आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.